त्यांचा मुख्यमंत्री ठरवता येत नाही। भारतीय जनता पक्षाला 130 पेक्षा जास्त जागा आहे, म्हणजे जवळजवळ पूर्ण बहुमत त्यांच्याकडे असताना सुद्धा महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद असं का लटकून पडलेलं आहे हे जनतेला कळत नाही आणि जनतेला त्यात इंटरेस्ट सुद्धा नाही। कारण आम्ही आधी म्हटले हा जनतेचा कौल नाही, जे निकाल लागले महाराष्ट्रात तो जनतेचा कौल आहे असं आम्ही मानत नाही। आम्हाला कोणतीही गोष्ट घाई गडबडीत करण्यामध्ये इंटरेस्ट नसतो। थोडं कॉन्क्रीटली काही एखादा डिसिजन घेतला ना तर तो कायमस्वरूपी चालतोही टिकतोही। घाई गडबडीत निर्णय घेणे हे उभाटा गटाला किती महागात पडलं तुम्ही पाहताय। एक 5 वर्षाच्या सत्तेसाठी गेले, आज अशी अवस्था आहे की कुठं जाऊ मी, ना काँग्रेसवाल्याजवळ करणार आता ना राष्ट्रवादी। म्हणून कोणताही निर्णय घेताना थोडंसं विचारपूर्वक घेतला पाहिजे। राज्यात मुख्यमंत्री कोण होणार यावरून चर्चा सुरू असताना छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे। भाजपचे 132 आमदार निवडून आलेले आहेत, त्यामुळे भाजपचा मुख्यमंत्री होणं स्वाभाविक आहे असं छगन भुजबळ म्हणालेले आहेत। दरम्यान 2 ते 4 दिवसात शपथविधी सुद्धा होईल असं त्यांनी सांगून टाकलेलं आहे। महायुतीला बहुमत मिळवून देण्याचं काम देवेंद्र फडणवीसांनी केलंय, मात्र काही जण त्यांना टार्गेट करतायत असं छगन भुजबळांनी म्हटलं आहे। ओबीसी त्यांचे अधिकारावर कुठेही गदा येऊ नये म्हणून निश्चितपणे जे आहे फडणवीस साहेबांनी जे आहे सहकार्य केलेलं आहे, मदत केलेली आहे, शक्ती पाठीमागे उभं केली आहे। म्हणून तर त्यांना जे आहेत काही लोक जे आहेत प्रचंड टार्गेट करतायत, आपण पाहिलं। अंबादास दानवेंनी काँग्रेसवर टीका केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये अति आत्मविश्वास आला होता। काँग्रेसचे लोक कोणतं खातं मिळणार, कोण सीएम होणार यातच जास्त उत्सुक होते, अशी टीका अंबादास दानवेंनी केली आहे। लोकसभा निकालानंतर काँग्रेसचे नेते अति आत्मविश्वासात होते, त्याच्यामुळे हे सगळं घडलंय असं तुमचं किंवा कार्यकर्ते असं आहे। काही कार्यकर्ते म्हणत होते काँग्रेसचे लोक तर कोणते आता मिनिस्टर मिळणार आणि कोणतं खातं मिळणार याच्यावर चर्चा करतात। हे सत्य आहे। चीफ मिनिस्टरसाठी 10 लोक इच्छुक होते। मला असं वाटतं उद्धवजी ठाकरे साहेबांचंच नाव सीएम साठी पुढे गेलं असतं तर 2-5% मतं स्विंग झाली असती। आज असं नाव मग काँग्रेसचं त्यांना सीएम करायचं, त्यांनी नाव डिक्लेअर, उद्धवजी म्हटले होते चला मी नाही मागे हटतो, तुम्ही नाव डिक्लेअर करा, ते पण नाही झालं ना। फडणवीस मुख्यमंत्री झाले तर तुमची काय प्रतिक्रिया आहे असं विचारल्यावर संजय राऊतांनी सूचक भाष्य केलं। मुख्यमंत्री झाले तर त्यांचं स्वागतच आहे, ते कोणत्या एका पक्षाचे नसतील, तसंच ते मुख्यमंत्री झाले तर आम्ही त्यांच्याकडे काळजीपूर्वक पाहू असं सूचक विधानही त्यांनी केलंय। शिवसेना म्हणजे तुमची शिवसेना महाविकास आघाडीपासून वेगळी होणार अजिबात नाही। एक तर आत्ताच निकाल लागलेले आहे, निकालासंदर्भात सगळ्याच पक्षांचं चिंतन मंथन अभ्यास सुरू आहे। तिन्ही पक्षांना धक्का बसलेला आहे आणि हे का, याला कारण शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत। कारणांची जर दिशा पाहिली तर ती ईव्हीएमच्या दिशेने जाते, ज्या पद्धतीनं पैसे वापरले त्या दिशेने जाते। त्याच्यामुळे आम्हाला तिघांना एकत्र बसून त्या संदर्भात आम्हाला चर्चा करावी लागेल। मुख्यमंत्रीपदासाठी आमची पहिली पसंती देवेंद्र फडणवीसांनाच असं वक्तव्य केलंय राधाकृष्ण विखे पाटलांनी। तसंच एकनाथ शिंदे नाराज असल्याचं काही कारण नाही असंही ते म्हणाले। मुख्यमंत्रीपदाबाबत सर्व निर्णय घेण्याचे अधिकार हे देवेंद्र फडणवीसांना आहेत, निश्चितपणे ते मला चांगली जबाबदारी देतील असा विश्वास राधाकृष्ण विखे पाटलांनी व्यक्त केलेला आहे।